कुरकुऱ्याचं गाणं, मसाल्याची साथ, सुशीला झाली अशी की ही रेसिपी आहे खूपच खास. हॅलो फ्रेंड्स, मी शिल्पास कुकरीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. थोडंसं तिखट, थोडंसं मजेत, ही सुशीला खाल्ली की घरचे लगेच म्हणतात, अजून थोडं वाढशील का? सुपर क्रिस्पी, सुपर टेस्टी, फक्त 10 मिनिटात तयार होणारी आणि खाल्ल्यात की मन म्हणेल वाव, पुन्हा नक्की करून बघेन. ही आहे आपली सुशीलाची रेसिपी. तर चला मग उशीर न करता आपल्या सुपर टेस्टी, सुपर क्रिस्पी वाली सुशीला करायला सुरुवात करूया. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी इथे 3 कप मुरमुरे घेतले आहेत, 1 कांदा, 1 टोमॅटो, 5 ते 7 हिरवी मिरची आणि 1 कप इथे मी फुटाणे म्हणजे डाळवं घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण इथे कांदा बारीक चिरून घेऊयात. जास्त पण बारीक आपल्याला इथे कांदा चिरायचा नाही, थोडा मोठा मोठा आपण इथे चिरूयात, कारण सुशीला मध्ये कांदा जास्त बारीक कट करायचा नसतो. अशा प्रकारे आपण कांदा कट करून घेऊयात. ही रेसिपी आपली एकदम सोपी आणि खूप चवीला पण एवढी भन्नाट अशी रेसिपी आहे, 10 मिनिटात तयार होणारी आहे. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 1 टोमॅटो घेतले. टोमॅटो ऑप्शनल आहे, जर तुम्हाला सुशीला मध्ये टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर टोमॅटो ऐवजी तुम्ही लिंबूचा वापर करू शकता, पण मी इथे टोमॅटो वापरलेला आहे. आणि बरेच जण इथे शेंगदाणे पण वापरतात. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे पण फ्राय करून टाकू शकता सुशीला मध्ये. इथे मी घेतलेले आहे 7 ते 8 हिरवी मिरची. हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तिखटनुसार. हे जास्त तिखट नाहीये, त्यामुळे मी थोडे जास्त हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि हिरवी मिरची कधीही अशी क्रॉस मध्ये कट करायची, कारण ती आपण जेव्हा ऑइल मध्ये टाकतो तेव्हा ती छान प्रकारे फ्राय होते, नाहीतर बरेचदा ती मध्ये फ्राय होत नाही. आता सर्वप्रथम आपण इथे मुरमुरे एका स्वच्छ चाळणीने चाळून घ्यायचे आहे. त्याच्यातला जे कचरा वगैरे असतो, काठी वगैरे असतात मुरमुऱ्यामध्ये, साळी वगैरे, ते आपल्याला काढायचे आहे. त्यानंतर इथे एका मोठ्या बाउल मध्ये हे सर्व मुरमुरे टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 2-3 मिनिट त्याला पाण्यामध्ये असेच डीप मध्ये ठेवून द्यायचे. नंतर त्याला छानपैकी चोळून त्याच्यावरचे जे माती वगैरे असती, धूळ असती मुरमुऱ्याला, ते आपल्याला छान चोळून दोन्ही हाताने दाबून त्याच्यातले सर्व पाणी काढून टाकायचे आहे. 2 ते 3 मिनिट फक्त याला पाण्यामध्ये ठेवायचा, जास्त वेळ पाण्यात ठेवू नका, कारण जर मुरमुरे आपले सॉफ्ट झाले तर आपला सुशीला जे आहे ते चिकट होतो, त्यामुळे सुशीला खायला खूप छान लागत नाही. त्याच्यामुळे 3 मिनिटं ठीक आहे, 3 मिनिटाच्या वरी त्याला पाण्यात ठेवू नका. अशा प्रकारे गच्च दाबून त्याच्यातले सर्व पाणी काढून टाकायचे. 2 मिनिट त्याला असेच रेस्टसाठी ठेवूत आपण. तोपर्यंत आपण इथे हे फुटाण्याचे पावडर करूया. पावडर आपल्याला जास्त बारीक करायचा नाही, थोडा मोठा मोठाच ठेवायचा. जास्त पावडर केलं तर ते खायला पण छान लागत नाही, त्यामुळे मी थोडा अशा प्रकारे केलेला आहे. तर आता आपले 2 मिनिट झालेले आहे. आपले मुरमुरे जे आहेत ते छान प्रकारे सॉफ्ट झालेत. तर आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, मीठ, आणि जे आपण पावडर बनवलं होतं फुटाण्याचं ते पावडर टाकायचं 2 मोठे चमचे, आणि हे छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. आता मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे फोडणीसाठी. तर त्यामध्ये छानपैकी 2 चमचे ऑइल टाकायचं आहे. ऑइल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात 1 टीस्पून. सुशीलामध्ये कधीही जिरे टाकायचे नाही, मी इथे जिरे टाकलेले नाहीयेत, तुम्ही पाहू शकता. मोहरी छान तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्त्याची पाने टाकायची. कांदा लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. मिठामुळे कांदा लवकर सॉफ्ट होतो.
त्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकू. टोमॅटो आणि कांदा छान सॉफ्ट झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मुरमुरे टाकायचे. पाच मिनिट याला छान सॉफ्ट होण्यासाठी आपण ठेवूयात. झाकण लावून ठेवायचे, त्यामुळे जे टोमॅटो आहे ते लवकर सॉफ्ट होतात. नंतर इथे अर्धा टीस्पून मी इथे हळदी पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर. हे छान मिक्स करून घ्यायचे. आणि 2 मिनिट पुन्हा झाकण लावून ठेवू. आता तुम्ही पाहू शकता आपले जे टोमॅटो आहे आणि कांदा पण आहे ते खूप छान प्रकारे सॉफ्ट झालेला आहे. नंतर आपण याच्यामध्ये जे आपण मुरमुरे टाकले होते भिजवलेले ते आपण याच्यामध्ये ऍड करूयात. बघितलात ना किती सोपी आहे रेसिपी ही. अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी आपली ही आजची रेसिपी आहे. जर तुम्ही टोमॅटो टाकला नसेल तर आता या क्षणी तुम्ही लिंबू आणि साखर थोडीशी वरून टाकू शकता. पण मी इथे टोमॅटो टाकल्यामुळे मी याच्यामध्ये लिंबू आणि साखर टाकणार नाही. जर तुम्हाला शेंगदाणे टाकायचे असतील याच्यामध्ये तर तुम्ही शेंगदाणे मोहरी टाकताना लगेच त्यामध्ये शेंगदाणे आधी फ्राय करून घ्यायचे, मग ते काढून एका बाउलमध्ये ठेवायचे, नंतर कांदा फ्राय करायचा. तर बघा इथे आपला झटपट आणि हलका फुलका सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी वाला सुशिला बनून तयार आहे. तुम्ही हे मुरमुऱ्याची सुशिला खाल्लात की तुमचे माइंड बोलेन, अरे वा, पुन्हा नक्की करून बघणारच. हो ना, कराल ना? नक्की करून बघा, कारण ही रेसिपीच एवढी सोपी आणि खूपच टेस्टी आहे चवीला पण. तर एकदा ही रेसिपी जरूर करून बघा. आणि तुम्ही या सुशिला दही सोबत किंवा लिंबू सोबत सुद्धा खाऊ शकता. दही सोबत खूपच छान लागतो हा सुशिला. एकदा करून नक्की ट्राय करा. आणि वरून थोडेसे शेव टाकून खाऊ शकता. खूपच टेस्टी लागतो हा सुशिला. हे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा फेमस आहे आपली सुशिलाची आजची रेसिपी. तर बघा इथे आपला झटपट आणि हलका फुलका सुपर क्रिस्पी सुपर टेस्टी वाला सुशिला बनून तयार आहे. तुम्ही हे मुरमुऱ्याचा सुशिला खाल्लात की तुमचे माइंड बोलेल, अरे वा, पुन्हा नक्की बनवणारच. आणि हो, जर तुम्हाला चव आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा झटपट कुरकुरीत आणि मस्त रेसिपी येणारच राहतील. ही सुशिला इतका हटके की फोन पण म्हणतो, हे अपलोड कर रे, व्हायरल होणार म्हणजे होणारच. तर चला मग फटाफट ही रेसिपी बनवायला घ्या, कारण हिची जी चव इतकी भन्नाट